सध्या संपूर्ण जगच कोरोनाच्या दहशतीच्या सावटाखाली वावरतं आहे. अगदी सर्वसामान्यांपासून तर अगदी उच्चपदस्थही त्याला अपवाद राहिलेले नाही. अद्यापपर्यंत कोरोनावरची परिणामकारक ठरू शकेल आणि व्यापक प्रमाणात वापरता येईल अशी लस निघालेली नाही. त्याच्यामुळे आजही कोरोनाची दहशत कायम आहे. कोरोना झाला की नाही याचं निदान करण्यासाठी सध्या फक्त काही टेस्ट अवेलेबल आहेत आणि त्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह येतो की निगेटिव्ह येतो यावरच कुठल्याही व्यक्तीला तो झाला की नाही याची निश्चिती केली जाते. सध्या असंख्य लॅब या भारतामध्ये साकारले असून त्यांचा धंदा जोरात चालतो आहे. अशापैकी एका लॅबचं नाव आहे दातार जेनेटिक्स. नाशिकमधल्या अंबड येथे असलेली ही लॅब अगदी म्हणाल तर परवापर्यंत कोविड योद्ध्याच्या स्वरूपामध्ये अग्रभागी असलेली संस्था म्हणून विख्यात होती. अनेक मान्यवरांनी तिचं कौतुकही केलं होतं. परंतु कोरोनाला आळा घालण्याबाबत अलीकडेच जी एक जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाची बैठक झाली तिच्यामध्ये मात्र काही सदस्यांनी धक्कादायक अशी तक्रार केली. त्यांचं म्हणणं होतं की शासकीय लॅबमध्ये ज्या नमुन्यांची तपासणी केली त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नमुने असण्याचं प्रमाण हे 3% होतं आणि दातार जेनेटिक्समध्ये ज्या रुग्णांच्या सॅम्पलची तपासणी केली गेली तिथे हे प्रमाण 27% होतं. हा 24%चा फरक कशामुळे येतो याची चौकशी केली जावी अशी मागणी अनेक सदस्यांनी केली होती. आणि त्यानुसार जेव्हा शासकीय यंत्रणेनं तपासणी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आणि याची दखल घेऊन नाशिकचे तडफदार जिल्हाधिकारी सूरजकुमार मांढरे यांनी दातार जेनेटिक्सला पुढील आदेश मिळेपर्यंत तिने कुठल्याही कोरोना सॅम्पलची टेस्ट करू नये असा आदेश बजावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात म्हटलेलं आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या नमुन्यांची तपासणी केली त्यातील काहींची तपासणी ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि अन्य एका संस्थेकडून केली जाणार आहे. तसेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडूनही त्याची तपासणी केली जाणार आहे आणि त्याच्या अहवालावर तो काय येतो हे बघून निर्णय घेतला जाणार आहे. परंतु याला दातार जेनेटिक्सनेही जिल्हाधिकाऱ्यांवर 500 कोटी रुपयाच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणारा असल्याचा इशारा देणारी नोटीस देऊन स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या लॅबनं एकेकाळी चांगलं काम केलं हे मीच माझ्या फेसबुकवर सांगितलं होतं, परंतु काल चांगलं काम केलं याचा अर्थ आपल्याला आज काही दुष्कर्म करण्याचा परवाना मिळाला असा मात्र होत नाही. जेव्हा अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या आणि त्याच्या प्राथमिक चौकशीमध्ये तथ्य आढळून आलं त्यावेळेला मग मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रमुख म्हणून हा निर्णय घेतला की या वादग्रस्त सर्व नमुन्यांची पुन्हा चाचणी घेतली जावी आणि त्या चाचणीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी निष्पन्न झाल्या. त्याच्यामध्ये काही नमुने हे तर प्राण्यांचे होते असाही एक संशय व्यक्त केला गेला आणि त्यामुळेच मी हे सर्व संशयास्पद नमुने ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अहवाल हाती आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल व आवश्यक ती कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत दातार जेनेटिक्सच्या प्रशासनाशी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न वेद न्यूजनं केला असता त्यांनी मौन पाळणे किंवा आमचे वरिष्ठ आता बोलण्यास उपलब्ध नाहीत असे सांगून वेळ मारून नेण्यामध्येच धन्यता मानली. त्यामुळे आता दातार जेनेटिक्सचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत दातार लॅबमध्ये ज्या काही नमुन्यांना तपासणीसाठी पाठवले जात होते ते नमुने आता कुठे पाठवले जाणार आणि तत्परतेनं त्यांचा अहवाल मिळणार का असेही प्रश्न जनतेमध्ये चर्चिले जात आहे. परंतु याचबरोबर कोरोनाच्या आघाडीवर जे काही युद्ध सध्या खेळले जाते आहे त्यामध्ये सर्वच काही अलबेल आहे असे मात्र नाही. आधीच कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या या जनतेला या दातार जेनेटिक्सच्या संदर्भात उघडकीस आलेल्या या नव्या गौप्यस्फोटामुळे जनतेच्या मनात दहशत निर्माण झालेली आहे. आता या प्रकरणाचा अंतिम अहवाल काय येतो आणि त्यातून पुढे काय निष्पन्न होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.